तर ठाण्यातल्या निलांबरी इमारतीमधल्या 11 सदनिकांचा समावेश आहे या कारवाईमध्ये, जे जप्त करण्यात आलेली आहे। आणि याची किंमत सांगितली जाते ती 6,45,00,000 रुपये, जी जप्त करण्यात आलेली मालमत्ता आहे त्या मालमत्तेची। आणि ईडीने आज ही कारवाई केलेली आहे। या सदनिका साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत आणि साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीचे आहे। श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आहेत। ईडीची ही कारवाई म्हणजे थेट आता ठाकरे परिवार ईडीच्या रडारवर आल्याचं मानलं जात आहे। मिलिंद भागवत आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात। मिलिंद सर, आज केलेली ही कारवाई राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे। त्याचं कारण म्हणजे ज्या पाटणकरांवरती ही कारवाई करण्यात आलेली आहे ते थेट मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक आहेत। त्यामुळे या कारवाईच्या नंतर राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। स्वाभाविक आहे विलास, गेल्या काही काळापासून शिवसेनेचे सगळेच नेते हे आरोप करत होते, शिवसेनेचेच काय पण आघाडी सरकारमध्ये सगळेच नेते आणि मंत्री हे सातत्याने आरोप करत होते की या सरकारला अस्थिर करण्याकरता किंवा हे सरकार पाडण्याकरता भाजप वेगवेगळ्या प्रकारचा प्रयत्न करत आहे। आणि म्हणून या सरकारमध्ये जे प्रमुख मंत्री आहेत, मग शिवसेनेचे अनिल परब आहेत, त्यांच्यावर वेगळ्या प्रकारची कारवाई झाली, अनिल देशमुख यांच्यावर वेगळ्या प्रकारची कारवाई झाली, नवाब मलिक यांच्यावर कारवाई झाली, आणखीनही काही गेल्या काही दिवसात ईडीच्या धाडी पडल्या। म्हणजे आपण साधारण 15 दिवसांपूर्वीचीच बातमी बघितली असेल तर नागपूर, पुणे, नाशिक, मुंबई या वेगवेगळ्या ठिकाणी काही धाडी पडल्या। अर्थात त्या धाडी कोणावर पडल्या हे काही इन्कम टॅक्स विभागानं त्यावेळेला स्पष्ट केलं नव्हतं, पण त्या धाडींमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि मालमत्तेच्या संदर्भातले काही कागदपत्र जप्त झाल्याचं आपण पाहिलं। मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे जे सभापती आहेत यशवंत जाधव, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली। त्यांच्यावर असा आरोप झाला की त्यांनी 2 वर्षात 30 पेक्षा जास्त मालमत्तांची खरेदी केली, ज्याची किंमत कोट्यावधी रुपयांची आहे। हा सगळा आपण घटनाक्रम पाहिला तर आघाडीचे नेते यात असाही आरोप करतायत की आम्ही जेव्हा मिलिंद सर, तुमचा आवाज येत नाहीये, काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही। कागदपत्र ज्या वेळेला जातात त्याच वेळेला त्यांच्यावर कारवाई होते, अशा प्रकारचा आरोप हा सातत्याने आघाडीच्या नेत्यांमार्फत करण्यात आलाय। मिलिंद सर, मला एक सांगा, श्रीधर पाटणकर यांची पार्श्वभूमी नेमकी काय आहे? विलास, हा प्रश्न खूप छान आहे। सर्वसामान्य कुटुंब, मध्यमवर्गीय कुटुंब म्हणून डोंबिवलीमध्ये पाटणकर कुटुंबाला सगळेजण ओळखतात। डोंबिवली पश्चिमेच्या भागामध्ये हे पाटणकर कुटुंबीय राहतात। आणि काही दिवसांपूर्वीचा जर काय व्हिडिओ आठवत असेल तर सगळ्यांनीच त्याची बातमी केली होती। शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे डोंबिवलीला एका कार्यक्रमात गेले होते आणि म्हटलं होतं की जेव्हा माझं मावशीचं बोलणं होतं तेव्हा ती आवर्जून सांगते की डोंबिवलीकडे लक्ष दिलं पाहिजे, आणि त्या संदर्भात काही त्यांनी नर्म विनोदही केले होते। तर मुळात पाटणकर कुटुंबीय आणि ठाकरे कुटुंबीय हे जेव्हा एकत्र आले आणि उद्धव ठाकरे यांचं लग्न झालं तोपर्यंत पाटणकर कुटुंबीय हे डोंबिवलीतलं सर्वसामान्य कुटुंबीय म्हणून त्यांची ओळख होती। आजही त्यांचा अदरवाईज डोंबिवलीतला वावर हा सर्वसामान्य कुटुंबियांच्या सारखा असतो। पण त्याच्यातला जो पुढचा भाग आहे की आघाडी सरकारमधल्या प्रमुख नेत्यांच्या नातेवाईकांच्या घरी सुद्धा कारवाई झाली। विलास, तुला आठवत असेल तर कोल्हापूरमध्ये शरद पवार यांच्या काही जवळच्या नातेवाईकांच्याकडे कारवाई झाली। असं सांगितलं गेलं की त्यांचा पुस्तकांचा व्यवसाय, पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय किंवा अन्य काही व्यवसाय, तर त्यांच्यावर कारवाई का? बरोबर। आणि आता शरद पवार यांच्या नातेवाईकांच्या नंतर आता थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांवरती, त्यांच्या नातेवाईकांवरती सुद्धा ही कारवाई झालेली आहे। ईडीची ठाण्यातली आजची ही कारवाई राजकीय दृष्ट्या सुद्धा अतिशय महत्त्वाची, संवेदनशील आहे। कारण ठाण्यातल्या या कारवाईमध्ये आतापर्यंत जवळपास 6.5 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांची ही संपत्ती आहे, त्यामुळे त्याचं महत्त्व हे मोठं आहे। आणि ईडीच्या या कारवाईच्या नंतर स्वाभाविकपणे राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत। महाविकास आघाडी सरकारमधल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी ईडीच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे सरकार अस्थिर करण्याचा डाव असल्याचाही त्यांनी आरोप केलेला आहे। आणि गेल्या काही दिवसांमध्ये ईडीच्या या कारवाईंच्या माध्यमातून
सरकारमधल्या वेगवेगळ्या मंत्र्यांना नेत्यांना अडचणीत आणण्याचा भाजपचा डाव आहे, असा थेट आरोप आज महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांकडून करण्यात आला। स्वाभाविकपणे आजच्या या कारवाईच्या बद्दलच्या अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत, कारण कारवाई ही अतिशय संवेदनशील आहे। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यांवर झालेली ही कारवाई आहे, त्यामुळे याची राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा होणं स्वाभाविक आहे। भाजप मात्र या कारवाईच्या संदर्भात स्पष्टपणे हे सांगतंय की कर नाही त्याला डर कशाला। जर त्यांनी या संदर्भात मनी लॉन्ड्रिंग केलेली असेल, त्यांच्यावर ते आरोप असतील, तर त्यांनी चौकशीला सामोरं जावं। जर त्यांनी काही केलं नसेल तर त्यांना त्याच्याबद्दल घाबरायचं काही कारण नाही, असं म्हणत एक प्रकारे ईडीने केलेल्या कारवाईच्या बद्दल भाजप आपली भूमिका स्पष्ट करत आहे। तर महाविकास आघाडीचे नेते मात्र ही कारवाई राजकीय सुडापोटी केली जात असल्याचा आरोप करतायत। गेल्या काही दिवसांमध्ये सगळं चित्र जर बघितलं तर महाविकास आघाडीचे अनेक नेते हे ईडीच्या रडारवरती होते। दोन मंत्री राज्यातले सध्या ईडीच्या कारवाईच्या नंतर जेलमध्ये आहेत। एक राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे सध्या तुरुंगात आहेत। दोघांनावर सुद्धा ईडीने कारवाई केलेली आहे आणि त्या कारवाईच्या नंतर असे अनेक नेते आहेत ज्यांच्यावर ईडीच्या धाडी पडलेल्या होत्या, ईडीच्या कारवाई झालेली होती। त्याच्यामध्ये शिवसेनेचे जर प्रमुख नेते आपण बघितले तर प्रताप सरनाईक यांच्यावर पहिल्यांदा ईडीने कारवाई केलेली होती। प्रताप सरनाईक यांच्यानंतर आपण बघितलं की शिवसेनेच्या खासदार असलेल्या भावना गवळी विदर्भातले खासदार आहेत त्याचबरोबर अनिल परब यांच्यावर सुद्धा ईडीने कारवाई करण्यात आलेली होती। राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा नेते ईडीच्या रडारवर होते आणि आता आज तर थेट मुख्यमंत्र्यांच्याच नातेवाईकांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। स्वाती लोखंडे डोके आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय। स्वाती, आजची ही कारवाई राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे, कारण थेट मुख्यमंत्र्यांशी संबंधित ही कारवाई आहे। काय राजकीय वर्तुळात याचे पडसाद उमटतायत? खरं तर आपण दोन्ही बाजू बघितला पाहिजे, सत्ताधारी आणि विरोधक। पण विरोधकांचं असं म्हणणं आहे की जो भ्रष्टाचाराची ही पाळंमुळं ती खडून काढण्याचा प्रयत्न मोदी सरकार करते, आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे की राजकीय वातावरण इतकं दूषित झालेलं आहे की ही कारवाई सूडबुद्धीनं केली जाते। इतकंच नाही तर सरकार पाडण्यासाठी सर्वतोपरी भाजपकडून या सगळ्या केंद्रीय यंत्रणांचा वापर होतोय। विशेष म्हणजे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी जेव्हा आपलं बोलणं झालं तेव्हा त्यांनी खूप महत्त्वाच्या गोष्टींची वाच्यता केली की त्यांचं असं म्हणणं आहे हे वातावरण इतकं बिघडलेलं आहे की माझी मुलगी स्वतः डायरेक्टर आहे आणि जर एखाद्या वेळेला तिला नुसतं ईडीने बोलवलं तरी आत्महत्या करेल, इतकी भीती आहे आणि म्हणून माझी मुलगी इथे राहणार नाही। आणि मला स्वतःला त्या खरं तर एक मंत्री एक राजकारणी म्हणून ते ज्या स्पष्टपणे बोलले ते कदाचित तितकी स्पष्टता कुठे आपल्याला बघायला मिळत नाही। त्यांचं असं म्हणणं होतं की मला भीती वाटते, भीतीच्या सावठाखाली मी राहतोय, ते यासाठी कारण रात्री जरी दारावर कोणी टकटक केली तरी मला भीती वाटते की कोणी ईडीचा ऑफिसर किंवा ईडीचा अधिकारी तर नाही ना। त्यामुळे अशा पद्धतीच्या एक प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळतात। भाजपच्या गोटातनं असं म्हटलं जातंय की पुरावे असल्याशिवाय ईडी असे कारवाई करणार नाही। आणि जेव्हा त्यांना अनिल देशमुख किंवा मग अनिल देशमुखांबद्दल विचारलं तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना बेलच मिळत नाही आहे, याचा अर्थ त्यांची पूर्ण पाळंमुळं जी कुठे आहे ती भ्रष्टाचारात गुंतलेली आहेत, असं सत्ताधाऱ्यांकडनं असं विरोधकांकडनं म्हटलं जात आहे। त्यामुळे पाटणकर कुटुंबियांवर केलेली ही कारवाई नुसती त्या पाटणकर कुटुंबियावर नाही आहे, तर मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर कारवाई करत आमचे हात तुमच्यापर्यंत पण पोहोचू शकतात। त्यामुळे हे प्रेशर टॅक्टिक असल्याचं किंवा हे मुख्यमंत्र्यांना निश्चितच एक खूप मोठी कारवाई त्याच्यामुळेच मानली जाते। ही